गोष्ट आहे, कारण त्याच्यावरच तुमचं मॉडेल डिपेंड आहे, तुमच्या टेबलचा डेटा डिपेंड आहे. सो अप्लाइड स्टेप्स मध्ये तुम्ही ज्या स्टेप्स परफॉर्म करताय, म्हणून मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की एखादी स्टेप तुम्ही डिलीट करताय मधली, तर त्या स्टेपवर जर पुढच्या स्टेप डिपेंड असतील तर ते तुम्हाला एरर येईल. म्हणून इंटरमिजिएट स्टेप्स शक्यतो डिलीट करायच्याच नाही. म्हणजे आपण थोडीशी प्रिकॉशन घ्यायचं ज्यावेळेस आपण बनवतोय मॉडेल किंवा आपण टेबलवर काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करतो, तर इंटरमिजिएट स्टेप्स ज्या असतील तर त्या डिलीट करायच्या नाही. शक्यतो तुम्ही वाटलं तर परत तो टेबल घ्या आणि परत फर्स्ट पासून नवीन स्टेप्स परफॉर्म करा टेबलवर. पण इंटरमिजिएट स्टेप डिलीट केल्यामुळे काय होतं की तुम्हाला एक तर लिंक लागत नाही मग की ही स्टेप होती, ह्या स्टेपशी रिलेटेड कुठले कॉलम्स आहेत बाबा, कारण मग तुम्हाला बारीक ऑब्झर्वेशन करावं लागतं त्या टेबलचं, कुठले कुठले कॉलम त्याच्यावर डिपेंडंट होते, मग त्याचे सगळ्या एरर काढावं लागतात किंवा मग तिथे मध्ये स्टेप्स इन्सर्ट करावे लागतात, जसं आता आपण केली होती इन्सर्ट स्टेप. सो हे सगळे करण्यापेक्षा बेटर वे की इंटरमिजिएट स्टेप्स रिमूव्ह नाही करायच्या, आणि जर तुम्हाला त्या स्टेप्स नको असतील तर बेस्ट वे तुम्ही नवीन टेबल घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते स्टेप्स परफॉर्म करा आणि लोड करा. ठीक आहे. पॉवर क्वेरी आपण संपवलंय, आणि पॉवर क्वेरी नंतर आपण हे 7-8 टेबल जे होते ते टेबल्स पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये लोड केले. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय अडचण? पॉवर क्वेरी मध्ये आपण जे ऑपरेशन्स बघितले त्याच्यात कुणाला काय अडचण? समजले सगळं? सो नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे मॉडेल क्रिएशन आणि रिलेशनशिप. वन्स तुमचे पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये हे टेबल लोड होतात, या टेबल मध्ये तुम्हाला रिलेशनशिप क्रिएट करावं लागतं. रिलेशनशिप आणि मॉडेल क्रिएशन जे असतं ते इथं बघा, लेफ्ट हँड साइडला जे 3 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, रिपोर्ट, डेटा आणि टेबल, किंवा हा मॉडेल व्ह्यू. फर्स्ट रिपोर्ट व्ह्यू, हा आपल्या समोर कॅनव्हास ओपन आहे, दिस इज रिपोर्ट व्ह्यू. टेबल व्ह्यू मध्ये आपल्याला ते टेबल दिसतात, जे टेबल आपण लोड केलेले विथ डेटा, सगळ्या डेटा सहित ते टेबल आपल्याला इथे दिसतात. आणि थर्ड जो व्ह्यू आहे तो आहे मॉडेल व्ह्यू. या मॉडेल व्ह्यूला मी जर ओपन केलं तर इथे बघा, टेबलच्या बी मध्ये असं हे एक लाईन्स कनेक्टेड आहे, 1 आणि स्टार, 1 आणि स्टार, आणि एक डायरेक्शन्स पण दिलेले आहेत. सो ह्या ज्या लाईन्स असतात दोन टेबलच्या मधल्या, याला बोलतात रिलेशनशिप. ठीक आहे. अशा रिलेशनशिप आपल्याला बनवावे लागतात, टेबलच्या मध्ये कनेक्शन्स क्रिएट करावे लागतात. देन वन्स कनेक्शन्स क्रिएटेड, रिलेशनशिप्स आर मेड, then whole thing, this whole tables and relationships are called model. पॉवर बीआय मध्ये याला मॉडेल बोललं जातं. ठीक आहे. एक वर्ड यूज केला जातो, टेक्निकल वर्ड मॉडेल म्हणून. इन फ्युचर आता तुमच्या समोर जर मॉडेल कुणी तुम्हाला म्हटलं पॉवर बीआयचं मॉडेल, तर तुमच्या समोर असे एक ही इमेज दिसली पाहिजे तुम्हाला की मॉडेल म्हणजे काय असेल बाबा, तिथे टेबल्स असतील आणि त्या टेबल्स मध्ये रिलेशनशिप क्रिएट केलेली असेल. मॉडेलच म्हणतो. मॉडेल कम्प्लीट, याला कम्प्लीट मॉडेल बोलतो, ज्याच्यामध्ये सगळे टेबल्स दिसतील तुम्हाला, टेबलची नावं आणि त्याची कॉलम्स, आणि त्या टेबल्स मध्ये अशा ह्या लाईन्सने कनेक्शन दिसतील बनवलेले. सो या होल थिंगला, पूर्ण गोष्टीला मॉडेल म्हणतो. याचं नावच बघा, या नावाचं काय, मॉडेल व्ह्यू. ठीक आहे. सो मॉडेल इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ, और इट कन्सिस्ट मल्टिपल टेबल्स विथ द रिलेशनशिप्स. ओके. आता सध्या हे जे दिसतंय, जे एक्झिस्टिंग क्रिएट झालेले आहे, हे पॉवर बीआय मध्ये एक ऑटो फीचर असतं. तो काय करतो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये टेबल्स तुम्ही लोड करता, तर तो ऑटोमॅटिकली रिलेशनशिप डिटेक्ट करतो आणि मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करतो. सो तो चेक करतो की सपोज हा प्रोडक्ट, आता जर मी हे ऍडव्हेंचर वर्क प्रोडक्ट कॅटेगरीचा टेबल आणि हा प्रोडक्टचा टेबल, ह्याच्यात हा सब कॅटेगरीचा टेबल, ह्याच्यामध्ये एक रिलेशनशिप आलेली आहे बघा, दिस वन. ठीक आहे. जर मी त्याच्यावर होवर केलं तर कुठल्या 2 फील्डला तो कनेक्ट केलेला आहे त्याने, तो आपल्याला तो हायलाइट करतो. जसं मी इथे ह्याला ओव्हर करतोय तर ह्या प्रोडक्ट सब कॅटेगरीच्या मधला प्रोडक्ट कॅटेगरी की, अँड ह्या वरची ह्या कॅटेगरीच्या टीम मधला प्रोडक्ट कॅटेगरी की, अशा कॉमन कॉलमच्या बेसिसवर त्याने रिलेशनशिप बनवलेली आहे. हे ऑटोमॅटिकली डिटेक्ट केलंय त्याने. ठीक आहे. सो इट इज ऑलवेज ऍडवाइजेबल दॅट तुम्ही ही ऑटो डिटेक्ट केलेली रिलेशनशिप फॉलो नाही करायची. तुम्ही तुमची रिलेशनशिप जी आहे ती स्वतः बनवायची असते आपल्याला. का बनवायची असते? कारण पॉवर बीआय हे त्याच्या डिटेक्शन नुसार डिसाइड करतो की कुठला कॉलम कशाला कनेक्ट करायचा. बट ऑलवेज इट इज नॉट लाईक दॅट की
पॉवर बीआय ने जे डिसाईड केले ते बरोबरच असेल. तुम्हाला जर ह्या आणि या टेबलमध्ये रिलेशनशिप ठेवायचीच नसेल किंवा बनवायचीच नसेल तुमच्या नीडनुसार, तर तुम्ही ती रिलेशनशिप का ठेवाल किंवा का बनवा. ठीक आहे. किंवा असं पण असू शकतं की पॉवर बीआय ने जे 2 कॉलम मध्ये रिलेशनशिप बनवली ते मे बी चुकीचे कॉलम्स असतील, राईट. सो इट इज ऑलवेज मॅन्डेटरी किंवा ऍडवाइजेबल की तुम्ही ऑटो डिटेक्ट वाली रिलेशनशिप फॉलो नाही करायची. ती रिलेशनशिप आपण स्वतः बनवतो. हे मॉडेल जे आहे हे रिलेशनशिप बिटवीन द टू टेबल्स आपण स्वतः बनवतो. ते कसं बनवणार ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत समजले. मॉडेल काय असतं. मॉडेल इज या ज्या टेबल्स आहेत, टेबल जे पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये तुम्ही टेबल्स लोड करताय त्या टेबल्स मध्ये जे रिलेशनशिप्स दोन टेबल्स तुम्ही कनेक्ट करता, मल्टिपल टेबल्स कनेक्ट करता एकमेकाला, ओव्हरऑल त्या पूर्ण इमेज म्हणता येईल किंवा या पूर्ण व्ह्यूला मॉडेल व्ह्यू बोलतात. याच्यावर राईट क्लिक करून मी ते डिलीट करू शकतो. सिंपल. सगळे रिलेशनशिप आपण डिलीट करतो. राईट क्लिक डिलीट. ठीक आहे. देन आता इथे नाव खूप मोठे मोठे दिसत आहेत, राईट. ऍडव्हेंचर वगैरे पूर्ण याच्या ज्यावेळेस मी होवर करतो त्यावेळेस मला या टेबलचं नाव दाखवतो. सो बेटर वे आपण काय करूयात, नावावर थोडीशी याची शॉर्ट करून घेऊया. कसे करणार. लेट्स से मी इथे डबल क्लिक करतोय आणि लेट्स से ह्याला नाव देतो कॅलेंडर. कॅलेंडर लेट्स से डिम असं नाव देतो मी याला कॅलेंडर. देन या कस्टमरचा जो आहे लेट्स से याला मी कस्टमर देतोय. ठीक आहे. म्हणजे मी जस्ट ऍडव्हेंचर वर्क आधीचं जे होतं ते काढून टाकतोय. सिंपल नाव देतोय आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. देन दिस प्रोडक्ट कॅटेगरीला लेट्स से प्रोडक्ट कॅटेगरी. देन अगेन सब कॅटेगरीला मी देतोय प्रोडक्ट सब कॅटेगरी. बस रिनेम करतोय. जस्ट असं काही दुसरं काही आपण स्टेप्स करत नाहीये. जस्ट रिनेम करतो. ह्या स्टेप्स तुम्ही पॉवर क्युरी मध्ये पण करू शकता. ट्रान्सफॉर्म मध्ये पण तुम्ही जाऊन ह्या स्टेप तिथे करू शकता, पण इथे पण करू शकता. काय असं फरक पडत नाही त्यांनी. प्रोडक्ट टेबल ठीक आहे. सिंपल नाव लक्षात येण्यासाठी आपल्या की कुठल्या टेबलचं नाव काय आहे त्यासाठी जस्ट आपण टेबल्सला रिनेम केलं. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे कॅलेंडरचा एक टेबल आहे. आपण हा कॅलेंडरचा टेबल जो बनवलाय कुठल्या पण डेटा सेट मध्ये कुठल्या पण मॉडेल मध्ये हा कॅलेंडरचा टेबल तुम्हाला लागणार ऑलवेज. आणि हे एक असं मॅन्डेटरी गोष्ट किंवा एक गुड प्रॅक्टिस म्हणून ऑलवेज लक्षात ठेवायची की आपल्या मॉडेलमध्ये कॅलेंडरचा टेबल असावा. कधी कधी तुमच्या डेटा सेटमध्ये जसं आपल्या केसमध्ये तुम्हाला कॅलेंडरचा टेबल प्रोव्हाइड केला होता, म्हणजे कॅलेंडरचा टेबल होता आणि त्या एका कॉलमच्या बेसिसवर तुम्ही नवीन कॉलम बनवत गेले आणि कॅलेंडरचा टेबल बनवला. त्या कॅलेंडरच्या टेबलला जर आपण ऑब्झर्व केलं, लेट्स से मी तो कॅलेंडरचा टेबल ओपन करतोय. इथे ज्या डेट असतात ना, ह्या डेट ह्या कंटिन्युअस डेट आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या कंटिन्युअस डेट. ठीक आहे. म्हणजेच डेटचं जे कंटिन्युएशन आहे ते ह्या कॉलम मध्ये आहे. पण आपले जे नॉर्मल जे कॉलम्स असतात, जसं आपण सेल्स फॅक्टचा जर कॉलम बघितला, हा टेबल जर बघितला आणि इथली जर डेट बघितली तर ही कंटिन्युअस आहे का. 3 जानेवारी आहे, 13 आहे, 14 आहे, कंटिन्युअस नाही, राईट. 1 2 तर मिसिंग आहे, 4 5 6 मिसिंग आहे, 13 आहे. सो ट्रान्झॅक्शन टेबल जे असतात ज्याच्यामध्ये आपण बिझनेस व्हॅल्यू स्टोअर करतो, जसं आपल्या केसमध्ये सेल्स फॅक्ट आहे, तशा टेबल्स मध्ये डेट्स कंटिन्युअस नसतात, कधीच नसणार आहेत, राईट. किंवा आपला जर बिझनेस असेल तर ऑर्डर आपल्याला कुठल्या दिवशी येणार आहे कुठल्या दिवशी नाही येणार हे आपल्याला माहित नाही, राईट. सो डेट कंटिन्युएशन मध्ये राहणारच नाहीये. म्हणून असा एक टेबल असावा लागतो आपल्याकडे, त्याला आपण कॅलेंडर टेबल म्हणतो, की जिथे डेट्स कंटिन्युएशन मध्ये आहे. आपल्या या मॉडेलच्या केसमध्ये तो टेबल आपल्याकडे ऑलरेडी होता.
पण ऑलवेज असं नेसेसिटी नाहीये की तो टेबल ऑलवेज तुम्हाला दिलाच जाईल. तो टेबल तुम्हाला क्रिएट पण करावा लागतो कधी कधी. ठीक आहे. ज्यावेळेस आपण डॅक्स सुरू करू त्यावेळेस तो टेबल कसा क्रिएट करायचा हे मी तुम्हाला सांगेन. आता फक्त एवढं लक्षात द्या की कॅलेंडरचा टेबल जो आहे त्या कॅलेंडरच्या टेबलमध्ये कंटिन्युअस डेट आहे. आणि ह्या कंटिन्युअस डेट असण्याचं रिझन किंवा ह्या कंटिन्युअस डेट कशासाठी लागतात तर पॉवर बीआय मध्ये ज्यावेळेस आपण इयरली किंवा डे वाईज किंवा एखाद्या पिरियडचं लॉजिक लावतो. लेट्स से मला जर आज माझा सेल सपोज 1000 आहे, मला 2 days बॅकचा सेल पाहिजे, 2 दिवसा आधीचा सेल पाहिजे, 1 महिन्या आधीचा सेल पाहिजे, 6 महिन्या आधीचा पाहिजे, मागच्या वर्षीचा पाहिजे, मागच्या वर्षीचा जानेवारी महिन्याचा पाहिजे. सो हे डेट रिलेटेड जे कॅल्क्युलेशन असतं त्या कॅल्क्युलेशन साठी हा कॅलेंडर टेबल असणं गरजेचं असतं. ओके. त्यालाच आपण टाइम इंटेलिजंट फंक्शन्स असं डॅक्स मध्ये म्हणजे डेटा अनालिसिस एक्सप्रेशन जी लँग्वेज आहे, जे कोडिंग आपण वापरतो लॉजिक डेव्हलप करण्यासाठी, त्या कोडिंग मध्ये कॅलेंडरचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. त्या टाइम इंटेलिजन्स फंक्शन्सला वर्क होण्यासाठी कंटिन्युअस डेट गरजेचे असतात तुमच्या कॅलेंडरमध्ये. जसं आपण घरामध्ये जे कॅलेंडर सुद्धा बघतो तिथे कंटिन्युअस डेट आहेत, राईट. तिथे असं मिसिंग डेट नाही कुठली. त्यालाच कॅलेंडर बोलतात ना, की जिथे कंटिन्युअस डेट आहे, प्रत्येक महिन्याच्या कंटिन्युअस डेट आहे तिथे, राईट. सो कॅलेंडर कसा बनवायचा थ्रू द डॅक्स ते आपण डॅक्स सुरू झाल्यावर बघणारच आहे. आता हे अंडरस्टँड करून घ्या फक्त की जो कॅलेंडर टेबल आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस डेट आहे आणि त्या एका कॉलमच्या बेसिसवर आपण मल्टिपल कॉलम्स पॉवर क्युरी मध्ये जनरेट केलेले आहेत. ओके. सो आपला जो सेकंड गोष्ट प्रायमरी की आणि फॉरेन कीची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली होती, ती कन्सेप्ट समजली का परत सांगू? नाही समजलेली? तुला समजली? ओके. तुला नाही समजली? ठीक आहे. सो प्रायमरी, हा, सो सो इन शॉर्ट जसं आपण डिस्कस केलं होतं की आता माझ्याकडे आपण कॅलेंडर टेबलच एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. हा कॅलेंडर टेबल जो आहे याच्यातला मी जर हा डेटचा कॉलम सिलेक्ट केला, हा कॉलम सिलेक्ट केल्यानंतर इथे मी ज्या वेळेस बघतोय इथे किती दाखवते 912 रोज दाखवते मला आणि त्याच्या पुढे दाखवते की 912 डिस्टिंक्ट आहे. म्हणजेच इंडिव्हिज्युअल जो रो आहे तो इंडिव्हिज्युअल रोजला डिफरंट व्हॅल्यू आहे. बरोबर. इंडिव्हिज्युअल रोजला इंडिव्हिज्युअल सेपरेट व्हॅल्यू आहे. असं नाहीये की 1 जुलै इथे पण आहे त्याच्या खाली परत 1 जुलै परत 2. असा सिनारिओ कुठे असतो तुमच्या ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये असेल. कारण ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये जी ऑर्डर आहे लेट्स से 13, 14, 15 इथे 17 जानेवारी बघा डुप्लिकेट झालेलं आहे. कारण असं होऊ शकतं की 17 जानेवारीला तुम्हाला मल्टिपल ऑर्डर येऊ शकतात. म्हणून ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये त्या गोष्टी होणं पॉसिबल आहे. पण जो कॅलेंडर तुमचा आहे जो तुम्ही बनवलेला कॅलेंडर असतो किंवा जो डायमेन्शन टेबल आपण ज्याला कन्सिडर करतो त्याच्यामध्ये कंटिन्युअस डेट असतात. तिथे डुप्लिकेशन किंवा रिप्लिकेशन नसतं. सो या केसमध्ये आपली ही जी डेटची जी कॉलम आहे ती ऍज अ प्रायमरी की असू शकते, राईट. कारण ती युनिक पण आहे, नॉट नल पण आहे, राईट. एखाद्या टेबलमध्ये एखादी प्रायमरी की असणं म्हणजेच प्रायमरी कीची डेफिनेशन काय सांगते की ती जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू युनिक आहे. त्या व्हॅल्यू सारखी दुसरी व्हॅल्यू नाहीये त्या टेबलमध्ये अवेलेबल. म्हणजेच ती युनिक आहे आणि नॉट नल आहे, नल नाहीये ती. ओके. सो आपल्या केसमध्ये कॅलेंडरच्या टेबलमध्ये डेटचा हा जो कॉलम आहे ही इंडिव्हिज्युअल प्रत्येक जी व्हॅल्यू आहे ती प्रायमरी की आहे. आपण म्हणू शकतो की हा डेटचा कॉलम माझा प्रायमरी की आहे. ठीक आहे. आता हा प्रायमरी की हा जो डेटचा कॉलम आहे आणि मी जर आपला सेल्स पॅकचा टेबल बघितला, हा आपण ट्रान्झॅक्शन टेबल जो बनवला होता मल्टिपल जे टेबल्स होते त्याला आपण फोल्डरचा ऑप्शन देऊन एकत्र कंबाईन केलेला टेबल आहे, राईट. इथे ह्या ज्या माझ्याकडे डेट्स आहेत ऑर्डर डेट म्हणा किंवा स्टॉक डेट म्हणा, ह्या ज्या डेट आहेत या डेट डुप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, राईट. आता जर मी इथे ऑर्डर डेटला सिलेक्ट केलं अँड सी ओव्हर हिअर टोटल रोज मला दाखवते 56,145 रोज आणि याच्यात डिस्टन्स किती दाखवते 913 डिस्टिंक्ट दाखवते, राईट. म्हणजेच प्रत्येक जी व्हॅल्यू आहे तिचं कुठेतरी डुप्लिकेशन आहे. इन शॉर्ट या कॉलम मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. सो ज्या कॉलम मध्ये तुमच्याकडे डुप्लिकेशन आहे त्याला आपण काय बोलतो ट्रान्झॅक्शन टेबल किंवा फॉरेन की म्हणतो. आता या केसमध्ये ही ऑर्डर डेट काय झाली माझी, नाही अजून सांगा आन्सर.
असं म्हणता येणार नाही की ही फॉरेन की आहे. फॉरेन की म्हणजे काय आहे की फॉरेन की म्हणजे तुम्ही एखाद्या दुसऱ्या टेबल मधली प्रायमरी की ती इथे ऍज अ रेफरन्स म्हणून वापरता. अंडरस्टँड करून घ्या की लेट से माझा आता लेट से आपल्याकडे फॉरेन कीची कन्सेप्ट काय मी तुम्हाला सांगतो. आता या ट्रान्झॅक्शन टेबलमध्ये या सेल्स फॅक्टच्या टेबलमध्ये ही प्रोडक्ट की, कस्टमर की आणि टेरिटरी की या 3 की वापरल्यात ना. आता मी जर प्रोडक्टच्या टेबलमध्ये गेलो फर्स्ट, या प्रोडक्ट कीच्या टेबलमध्ये ही प्रोडक्ट की माझ्या प्रोडक्टच्या टेबलमधून आलेली. सो व्हेन आय ओपन प्रोडक्ट टेबल आणि इथे जर मी बघितलं प्रोडक्ट की, इथे ती युनिक आहे राईट, 293 म्हणजे इथे ती प्रायमरी की आहे. पण ती प्रायमरी की ऍज अ रेफरन्स म्हणून ह्या सेल्स फॅक्टच्या टेबलमध्ये वापरली इथे, या सेल्सच्या टेबलमध्ये वापरली इथे प्रोडक्ट की, जी की डुप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये 56 145 रोज आणि 131 डिस्टिंक्ट म्हणजे डुप्लिकेट मध्ये आहे रे, 352 दिसते. सो याला आपण रेफरन्स की म्हणतोय, कारण कुठली तरी प्रायमरी की तुम्ही दुसऱ्या टेबलमध्ये ऍज अ रेफरन्स की म्हणून वापरताय. तिचा रेफरन्स घेतलाय तुम्ही त्या प्रोडक्ट कीच्या टेबल मधल्या प्रोडक्ट कीचा इथे रेफरन्स घेतलाय की इन्स्टेड ऑफ प्रोडक्टच्या टेबल मधल्या सगळेच्या सगळे जे कॉलम्स आहेत त्या पर्टिक्युलर लेट्स से 352 नंबरचा जो प्रोडक्ट आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन मला प्रोडक्टच्या टेबलमध्ये भेटते. मग त्या पर्टिक्युलर आयटम बद्दल किंवा प्रोडक्ट बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आहे ती मी एखाद्या सेपरेट टेबलमध्ये स्टोअर केली आणि इथे फक्त मी 352 नंबर यूज केलाय. मग मला 352 नंबरची जर इन्फॉर्मेशन बघायची असेल तर मी प्रोडक्टच्या टेबलमध्ये जाऊन बघेन. ठीक आहे. इथेच जर मी ते सगळेच्या सगळे जर कॉलम टाकले तर हा टेबल खूप मोठा होईल राईट. अननेसेसरी गोष्ट आहे ती. म्हणून त्यावेळेस फॉरेन कीज यूज केल्या जातात रेफरन्ससाठी दुसऱ्या टेबलमध्ये, मोस्टली ट्रान्झॅक्शन टेबल्समध्ये, की ट्रान्झॅक्शन टेबलमध्ये इन्स्टेड ऑफ सगळे कॉलम्स ऍड करण्यापेक्षा किंवा त्या प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन इथे दाखवण्यापेक्षा ती सेपरेटली शो केली 352 नंबरची इन्फॉर्मेशन प्रोडक्टच्या टेबलमध्ये आणि इथे फक्त रेफरन्स दिला बाबा की या ऑर्डर मध्ये कुठला प्रोडक्ट आहे तर 352 नंबरचा प्रोडक्ट आहे. प्रोडक्टचे डिटेल बघायचे असतील तर प्रोडक्टच्या टेबलमध्ये जाऊन बघू शकतो आपण. ठीक आहे. सो या केसमध्ये ही प्रोडक्ट की काय झाली, आपली रेफरन्स की झाली, म्हणजेच फॉरेन की झाली ही प्रोडक्ट की. ठीक आहे. आता आता ही बेसिक समजलं प्रायमरी की आणि फॉरेन की मध्ये काय. फर्स्ट फॉरेन की काय असते, युनिक असते, नॉट नल असते. फॉरेन की काय असते, युनिक असते का फॉरेन की, नाही राईट. फॉरेन की कॅन बी हॅव्हिंग डुप्लिकेट्स. ती नॉट नल असते का, नाही नॉट नल नसते राईट. नल ऑल्सो अलाउड इन अ फॉरेन की. अजून एखादा टॉपिक फॉरेन की बद्दल, नाही अजून फॉरेन की बद्दल काय इन्फॉर्मेशन भेटते. हा दॅट्स व्हॉट इट इज नॉट डुप्लिकेटेड राईट. सो नॉट नल नाहीये आणि नल्स कॅन बी अलाउड. ठीक आहे. सो दोन बेसिक डिफरन्स फॉरेन की आणि प्रायमरी की. ठीक आहे. सो आता ज्या वेळेस आपल्याला ह्या टेबल्स मध्ये कनेक्शन बनवायचं असतं ते कनेक्शन डिपेंड करतं तुमच्या फॉरेन की आणि प्रायमरी कीवर. ठीक आहे. आणि जे कनेक्शन बनवतो आपण दोन टेबल मध्ये तर ते दोन कॉलम जे असतात ते सेम डेटा टाईपचे हवे. जसं आता हा कॅलेंडर टेबल जर मी पकडला तर ह्याच्यातला हा जो डेटचा कॉलम आहे हा डेट डेटा टाईपचा आहे. सो मी रिलेशनशिप कुणाशी बनवू शकतो की ज्या टेबल्स मध्ये डेट आहेत त्यांच्याशी. कॅलेंडरच्या टेबल मधल्या ह्या डेटच्या कॉलमची रिलेशनशिप आपण फक्त आणि फक्त दुसऱ्या टेबल्स मधल्या असलेल्या डेटच्या कॉलमशी करू शकतो. असं नाहीये की तुम्ही ह्या डेटची रिलेशनशिप एखाद्या कस्टमर की बरोबर केली, प्रोडक्ट की बरोबर केली राईट. नाही, कारण प्रोडक्ट की, कस्टमर की हा एक इंटिजर डेटा टाईपचा कॉलम आहे, त्याच्यामध्ये काहीतरी नंबर्स आहेत. पण डेटच्या कॉलम मध्ये डेट आहे, डेटा टाईप डिफरंट आहे दोघांचे पण. सो रिलेशनशिप ज्या असतात, रिलेशनशिप किंवा कनेक्शन जे म्हणाल आपण इनिशियल स्टेजला, ते कनेक्शन किंवा ती रिलेशनशिप किंवा जे बिल्ड करायचे कनेक्शन दोन टेबल मध्ये आपल्याला, त्या दोन कॉलम एक तर सिमिलर कॉलम पाहिजे दोन्ही टेबल मध्ये, ते कॉलम अवेलेबल पाहिजे. इकडे जर डेट आहे तर या दुसऱ्या टेबल मध्ये पण माझ्याकडे डेटचा कॉलम हवा. ठीक आहे. जर आपण सेल्स फॅक्ट हा जो टेबल आहे आपला ट्रान्झॅक्शन टेबल, आता मला ह्या दोन टेबल मध्ये रिलेशनशिप बनवायचंय
कॅलेंडर टेबल मध्ये डेटचा कॉलम आहे. सेल्स फॅक्ट मध्ये 2 डेटचे कॉलम दिसतात मला, राईट. इथे इथे दिसतंय कॅलेंडर सारखं चिन्ह दिसतंय, ऑर्डर डेट आणि स्टॉक डेट. सो मला जर डेटच्या कॉलमचं रिलेशनशिप या ऑर्डर डेट बरोबर बनवायचंय तर मी कसं बनवेल? फर्स्ट वे कसा आहे, लेट्स से मी या डेटच्या कॉलमला सिलेक्ट करेल आणि ड्रॅग करून ह्याला या ऑर्डर डेटवर सोडेल. ठीक आहे, मी काय केलं, ह्या डेटला उचललं, ड्रॅग केलं आणि या ऑर्डर डेटवर सोडलं. क्रॉस चेकिंग साठी मी जर त्याच्यावर होवर केलं तर तो ते 2 फील्ड किंवा 2 कॉलम मला हायलाइट करून दाखवेल की ह्या 2 कॉलम मध्ये रिलेशनशिप बनलेली आहे. सेकंड वे कसा आहे, लेट्स से आय डिलीट दिस. सेकंड वे आहे, वरती इथे मॅनेज रिलेशनशिप बटन दिसतंय. मी मॅनेज रिलेशनशिपला क्लिक केलं. इथे मला फर्स्ट पॉपअप विचारेल, आता सध्या कुठलीच रिलेशनशिप नाहीये. मग न्यू रिलेशनशिप तो विचारेल की फर्स्ट टेबल कुठला आहे. लेट्स से मी सांगेल की कॅलेंडर टेबल माझं फर्स्ट टेबल आहे आणि सेल्स फॅक्टचा टेबल माझं सेकंड टेबल आहे. इथे तुम्हाला तो कॉलम्स दाखवेल त्या टेबल्सचे. मला कुठल्या कॉलम्स मध्ये बनवायची? कॅलेंडर टेबलचा डेटचा कॉलम आणि सेल्स फॅक्टचा ऑर्डर डेटचा कॉलम. मी दोन्ही कॉलम सिलेक्ट केले. तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करेल कार्डिनॅलिटी आणि हे क्रॉस फिल्टेड डायरेक्शन, हे बघणार आहे आपण काय आहे. तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करेल आणि हे चेकमार्क लक्ष द्या, ह्या चेकमार्कला की मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्ह. हा चेकमार्क तो चेक असेल अगर रिलेशनशिप पॉसिबल असेल तर. आणि मी ओके करतोय, जस्ट क्लोज इट. अगेन रिलेशनशिप त्यांनी बनवली. सो 2 वे, एक तर ड्रॅग करून तुम्ही त्या फील्डवर घेऊन जा किंवा मॅनेज रिलेशनशिप थ्रू नवीन रिलेशनशिप बनवा. ठीक आहे, आता ही जे रिलेशनशिप बनवली आपण बिटवीन 2 टेबल्स, याचे काही टाईप आहेत. टाईप कसे टाईप असतील की लेट्स से इथे ऑब्झर्व करा की आपण ही जी रिलेशनशिप बनवली तर इथे हे 1 आलंय, राईट. इथे 1 काहीतरी आलंय आणि इथे स्टार आलंय. तर हे 1 का आलं? आपण जसं बघितलं की कॅलेंडर टेबलचा हा डेटचा कॉलम जो आहे हा युनिक आहे. प्रत्येक रो मध्ये याची युनिक व्हॅल्यू आहे. इथे डुप्लिकेशन्स नाही आहे, बरोबर. कॅलेंडरचा जो डेटचा कॉलम आपण बघितला तर त्याच्यामध्ये युनिक व्हॅल्यू आहे, सगळ्या रोजला युनिक व्हॅल्यू आहे, तिथे डुप्लिकेट नाहीच आहे कुठे काही. या पर्टिक्युलर कॉलम बद्दल विचारतोय मी. डेट्स आपण रिलेशनशिप ह्या डेटच्या कॉलमवर केली ना, ह्या डेटच्या कॉलम थ्रू याच्यामधली ऑर्डर डेट, म्हणून इथे 1 आले. 1 डिनोट युनिकनेस, की तुम्ही ज्या फील्ड मध्ये ज्या 2 कॉलम मध्ये रिलेशनशिप बनवली, तो जो फर्स्ट टेबल होता कॅलेंडर जिथे 1 आले, तिथे त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये सगळ्या युनिक व्हॅल्यू होत्या, तिथे डुप्लिकेट्स नव्हते, म्हणून इथे 1 आलं. पण ज्या दुसऱ्या कॉलम बरोबर तुम्ही रिलेशनशिप बनवली, जसे की सेल्स फॅक्टच्या ऑर्डर डेट बरोबर बनवली, त्या ऑर्डर डेट मध्ये तर डुप्लिकेट व्हॅल्यू होत्या, राईट. तिथे युनिकनेस नव्हता. आपण 56,000 समथिंग काहीतरी रोज बघितले आणि 932 समथिंग काहीतरी डिस्टिंक्ट व्हॅल्यू दाखवत होते. म्हणजेच ऑर्डर डेट मधल्या ज्या डेट्स आहेत त्या डुप्लिकेशन फॉर्म मध्ये आहेत, म्हणून इथे स्टार आले. स्टार डिनोट्स मेनी and this 1 denote uniqueness. So relationship can be called one to many relationship. ही जे स्टार साइन असतात याला आपण मेनी बोलतो. पॉवर बीआय लँग्वेज मध्ये याला मेनी बोलणार. आणि दिस डिनोट्स 1. सो रिलेशनशिप, या रिलेशनशिप जी बनली, हे जे कनेक्शन बनले, हे बनलं 1 to many. एरो नुसार, ह्या एरोची डायरेक्शन कुठे? 1 डायरेक्शन कडनं मेनी कडे गेला येतो. रिलेशनशिपला नाव काय? 1 to many रिलेशनशिप. ठीक आहे, 1 to many रिलेशनशिप समजले. 1 to रिलेशनशिप कधी बनते? ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन टेबलची रिलेशनशिप ट्रान्झॅक्शन टेबल बरोबर होतात. डायमेन्शन टेबल म्हणजे कुठले टेबल? ज्या टेबल्स मध्ये युनिक व्हॅल्यूज प्रेझेंट असतात. जसं आपल्या केसमध्ये कॅलेंडर आहे. मी जर कस्टमरचा टेबल ओपन केला, अगेन या कस्टमरच्या टेबल मध्ये कस्टमर कीला ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतोय, लेट्स से मी ओपन केला कस्टमरचा टेबल, इथे कस्टमर की आहे प्रायमरी की, ह्या प्रायमरी कीला सिलेक्ट केलं, अगेन डिस्टिंक्ट दिसते, राईट. 184148 रोज आहे टोटल, डिस्टिंक्ट 18148. म्हणजेच इच रो कंटेन सिंगल रेकॉर्ड. म्हणजेच हा कस्टमरचा टेबल सुद्धा डायमेन्शन टेबल झाला. ठीक आहे, नेक्स्ट प्रोडक्ट कॅटेगरीचा टेबल जर बघितला तर इथे पण बघा 1 2 3 4 युनिक रेकॉर्ड आहे, प्रोडक्ट कॅटेगरी की म्हणून आलेलं आहे. सो दिस वन इज ऑल्सो डायमेन्शन टेबल. सब कॅटेगरीजचा टेबल, इथे सब कॅटेगरी की जी आहे ती युनिक दिसते मला, 37 रोज 37 डिस्टिंक्ट व्हॅल्यू.
हा, पण इथे प्रोडक्ट कॅटेगरी की ती युनिक नाहीये, ती डुप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, म्हणजेच ही फॉरेन की आहे आणि ही प्रायमरी की आहे, तरी सुद्धा हा ऍज अ डायमेन्शन टेबल कन्सिडर होणार, कारण हा सब कॅटेगरीजचा टेबल आहे, कंटेन सब कॅटेगरीज. सब कॅटेगरीज की युनिक आहे, सब कॅटेगरीजचे नाव युनिक आहे. ठीक आहे. देन प्रोडक्ट, अगेन आपण प्रोडक्टचं बघितलं, प्रोडक्ट की बघितली तर तो सुद्धा युनिक आहे. सो दिस इज ऑल्सो डायमेन्शन. सो मल्टिपल डायमेन्शन टेबल आहे आपल्याकडे. अगेन आपण जर रिटर्नचं बघितलं तर रिटर्नच्या टेबलमध्ये ही रिटर्नची डेट आहे, ही आहे का युनिक? राईट, नाहीये. टेरिटरी कीला सिलेक्ट केलं, युनिक आहे का? प्रोडक्ट कीला सिलेक्ट केलं, युनिक आहे का? देन रिटर्न क्वांटिटी जी आपण बघितलं, दिस इज जस्ट अ क्वांटिटी, राईट, कुठल्या डेटला किती क्वांटिटी आपण रिटर्न घेतली. सो ही मे बी डिस्टिंग असेल, कशी पण असेल, सो ही डझंट मॅटर, ही कुठली की नाहीये, राईट, ही जस्ट एक फील्ड आहे, क्वांटिटीची फील्ड आहे. सो रिटर्न टेबल आणि सेल्स टेबल हे तुमचे ट्रान्झॅक्शन टेबल्स आहेत, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल बिझनेस, डे टू डे बिझनेसच्या व्हॅल्यू स्टोर्ड आहे, सेल्स आणि रिटर्नच्या. लेट्स से टेरिटरीचं टेबल, अगेन दिस इज ऑल्सो डायमेन्शन टेबल. सेल्स टेरिटरी की दिलेली आहे आणि त्या की वाईज रिजन, कंट्री आणि कॉन्टिनेंट दिलेला आहे. ठीक आहे. सो आपल्याकडे किती, 1 2 3 4 5 6 आणि 6 टेबल जे आहेत ते डायमेन्शन टेबल आहेत. रिटर्न आणि सेल्स हे ट्रान्झॅक्शन टेबल आहे. ठीक आहे. सो रिलेशनशिप जी बनणार आहे डायमेन्शन टेबल टू ट्रान्झॅक्शन टेबल, ती ऑलवेज बनणार आहे 1 to मेनी, कारण डायमेन्शन टेबल मध्ये युनिक रेकॉर्ड आहे त्या पर्टिक्युलर की साठी. लेट्स से कस्टमर आणि जर मी सेल्स फॅक्ट कनेक्ट करतोय तर कस्टमर कीच्या बेसिसवर कनेक्ट करणार आहे, कारण कस्टमरच्या टेबलमध्ये कस्टमरची की प्रायमरी की आहे. सो मला त्या प्रायमरी कीला जर ट्रान्झॅक्शन टेबलमध्ये कनेक्ट करायचं असेल तर आय एम लुकिंग फॉर कस्टमर की ओनली. मी कस्टमर की शोधेल सेल्स फॅक्टच्या टेबलमध्ये किंवा ट्रान्झॅक्शन टेबलमध्ये. मग जर मी कस्टमरच्या टेबलमधली कस्टमर की आणि सेल्स फॅक्टच्या टेबलमधली कस्टमर की यांना जर कनेक्ट केलं तर रिलेशनशिप कशी बनणार, 1 to मेनी बनणार. मेनी म्हणजे सेल्सचा जो टेबल आहे तिथे कस्टमर की डुप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे, पण तीच कस्टमर की कस्टमरच्या टेबलमध्ये युनिकच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. सो लेट्स से आपण बनवून बघूयात. हा कस्टमरचा टेबल आहे माझा, राईट. कस्टमरच्या टेबलमध्ये ही कस्टमर की आहे आणि माझ्या सेल्स ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये पण कस्टमर की आहे. सो मी काय करू शकतो, लेट्स से या कस्टमर कीला या कस्टमर की बरोबर कनेक्ट करू शकतो. ऑब्झर्व करा, जी रिलेशनशिप बनली ती कशी बनली, 1 to मेनी बनली. त्याच्या खाली गेले ते, ही इथे 1 आले आणि इथे मेनी आहे. ठीक आहे. सो टाइप ऑफ रिलेशनशिप ज्या असतात आपल्या, ही जर रिलेशनशिपच्या टाइप आहे ती 1 to मेनी, ही एक रिलेशनशिपचा टाइप आहे. ठीक आहे. सेम वे जसं 1 to मेनी आहे त्या रिलेशनशिपला मी मेनी टू 1 पण म्हणू शकतो ना, राईट. मी त्याला जर नाव 1 to मेनी दिलंय तर मी त्याला मेनी टू 1 पण असं पण म्हणू शकतो. सो तो एक सेकंड टाइप झाला, 1 to मेनी या मेनी टू 1. डायरेक्शन मॅटर करते तुमच्या फिल्ट्रेशन साठी, ते मी सांगेल तुम्हाला डायरेक्शनचा यूज कधी आहे. पण आता फक्त लक्ष द्या, डायरेक्शन आता बघू नका. आता लक्ष द्या की जसं 1 to मेनी आहे तसं मेनी टू 1 पण आहे ते, राईट. राईट. दिस डायरेक्शन बिलॉंग्स टू फिल्ट्रेशन क्रायटेरिया. फिल्ट्रेशन क्रायटेरिया काय असतो ते आपण बघू. तुम्हाला आता सांगितलं ते एवढं समजणार नाही ते. ज्यावेळेस आपण तो टॉपिक येईल आपल्याकडे त्यावेळेस आपण त्याच्यावर डिटेलमध्ये बघू की हे रिलेशनशिप काय बाबा, याचा यूज काय, कशासाठी वापरतात, काय वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता फक्त मॉडेल क्रिएशन साठी आपण कनेक्शन बनवतोय, त्याची रिलेशनशिपचे टाईप किती आहेत आणि हे मॉडेल आपण एकदा कम्प्लीट केलं की आपण पुढच्या टॉपिक मध्ये ते कव्हर करूया. ओके. ठीक आहे. सो रिलेशनशिप मध्ये आपण फर्स्ट रिलेशनशिप जी बनवली ती बनवली कॅलेंडर टेबलची सेल्स फॅक्ट बरोबर आणि कस्टमर टेबलची सेल्स फॅक्ट बरोबर. दोन्ही रिलेशनशिप बनल्या 1 to मेनी आणि मेनी टू 1. दोन टाइप बघितले आपण रिलेशनशिपचे, फर्स्ट इज 1 to मेनी, सेकंड वन इज मेनी टू 1. ठीक आहे. आता ज्यावेळेस नेक्स्ट टाइप येतो 1 to 1 कार्डिनॅलिटीचा. रिलेशनशिपला एक टेक्निकल वर्ड पण आहे कार्डिनॅलिटी म्हणून.
ज्यावेळेस तुम्ही हे बघा हे मॅनेज रिलेशनशिप थ्रू एखादी रिलेशनशिप क्रिएट करता, लेट्स से ही रिलेशनशिप आहे, मी इथे नवीन रिलेशनशिप क्रिएट करतो. ठीक आहे, रिलेशनशिप कशी क्रिएट करतोय, लेट्स से मी प्रोडक्टचा टेबल घेतोय आणि माझं ट्रान्झॅक्शन टेबल घेतोय. या दोघांमध्ये प्रोडक्ट की आहे, इथे पण प्रोडक्ट की, इथे पण प्रोडक्ट की. ज्यावेळेस मी हे दोन सिलेक्ट करतोय तर इथे बघा ही कार्डिनॅलिटी म्हणून येते, वन टू मेनी रिलेशनशिप. इथे बघा इथे कार्डिनॅलिटी. आणि याला जर ड्रॉप डाऊन केलं ना तर इथे जेवढे टाईप आहेत ना आपले ते टाईप तुम्हाला दिसतात. पण जी कार्डिनॅलिटी पॉसिबल आहे तीच कार्डिनॅलिटी तिथे शो करतो. तर लेट्स से मी जर इथे वन टू मेनी दाखवते, मी जर इथे मेनी टू वन सिलेक्ट केलं तर हे बघा इथे एरर आहे. द कार्डिनॅलिटी यू सिलेक्टेड इजंट व्हॅलिड फॉर दिस रिलेशनशिप. कारण पॉवर बीआय ऑब्झर्व करतोय तुम्ही जे दोन टेबल सिलेक्ट केलेले आहेत, फर्स्ट टेबल जो घेतलाय प्रोडक्टचा त्याच्यामध्ये युनिक व्हॅल्यू आहे, इट्स ओके. पण तुम्ही त्याला काय सांगताय की रिलेशनशिप जी आहे की प्रोडक्टच्या टेबलमध्ये मेनी आणि सेल्सच्या टेबलमध्ये युनिक असं त्याला सांगताय. तसं आहे का? तसं नाहीये, राईट. प्रोडक्टच्या टेबलमध्ये युनिक आहे आणि सेल्सच्या टेबलमध्ये मेनी आहे. सो रिलेशनशिप कुठली बनणार? वन टू मेनी बनणार. पण जर इथे इथे लक्ष द्या, जर इथे मी सेल्स फॅक्टचा टेबल घेतलाय फर्स्ट आणि इथे जर मी प्रोडक्टचा टेबल घेतलाय अँड देन आय सिलेक्ट दिस प्रोडक्ट की अँड दिस की, देन बघा रिलेशनशिप काय आली? मेनी टू वन आली. का आली? फर्स्ट टेबल कुठला घेतलाय? सेल्सचा घेतला. सेकंड टेबल कुठला आहे? प्रोडक्टचा आहे. मग सेल्स मध्ये कुठल्या व्हॅल्यू? युनिक व्हॅल्यू आहेत का मल्टिपल व्हॅल्यूज आहेत? मल्टिपल. सो फर्स्ट कुठली येणार? स्टार म्हणजेच मेनी. ती रिलेशनशिप कुठं जाणार? मेनी टू प्रोडक्टला, वनला, म्हणून मेनी टू वन आली. सर तुमचं टेबल सिलेक्शन तुम्ही कुठल्या टेबल मधनं ड्रॅग करून कुठे घेऊन जाताय ते पण मॅटर करतं, राईट. सो मॅनेज रिलेशनशिप मधनं ज्यावेळेस तुम्ही रिलेशनशिप क्रिएट करताय त्यावेळेस बी केअरफुल अबाउट सिलेक्टिंग टेबल्स. फर्स्ट टेबल जो घेताय आणि सेकंड टेबल जो घेताय. इव्हन मी जर याला ओके केलं तर रिलेशनशिप दिसताना तशीच दिसणार आहे तुम्हाला. ही बघा ही वन टू मेनीच दिसेल तुम्हाला, बनताना वन टू मेनीच बनलेली ती. बट ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करत होतात ती त्यावेळेस तुमच्या टेबल सिलेक्शन वर तुम्हाला तिथे सिलेक्शन करून दाखवते की ती मेनी टू वन आहे की वन टू मेनी. ओके, सो बोथ रिलेशन वन टू मेनी किंवा मेनी टू वन त्या एकच आहेत, पण ते डिपेंड करतं तुमच्या टेबल सिलेक्शनवर. ठीक आहे, मी जर कस्टमर टेबल आणि सेल्स पॅक टेबल असं कन्सिडर करतोय रिलेशनशिप तर मी म्हणेन ती वन टू मेनी आहे. पण मी जर असं कन्सिडर करूया की नाही सेल्स फॅक्टची कस्टमर बरोबर रिलेशनशिप काय आहे तर ती मेनी टू वन आहे, ती वन टू मेनी नाही. कस्टमरची सेल्स फॅक्ट बरोबर वन टू मेनी आहे आणि सेल्स फॅक्टची कस्टमर बरोबर मेनी टू वन आहे. अंडरस्टँड? वन टू मेनी रिलेशनशिप समजलंय? ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे वन टू वन कार्डिनॅलिटी. आता वन टू वन वरनं तुमच्या काय लक्षात येते? वन टू वन कुठे रिलेशनशिप असेल? युनिक, राईट. आता सपोज दोन डायमेन्शन टेबल मी जर कनेक्ट केले किंवा दोन असे टेबल कनेक्ट केले की याच्यामध्ये पण युनिक व्हॅल्यू आहेत आणि दुसऱ्या टेबल मध्ये पण युनिक व्हॅल्यू, त्यावेळेस ती वन टू वन रिलेशनशिप क्रिएट होऊ शकते माझी, राईट. सो इथे तेच एक्सप्लेन केले की वन टू वन रिलेशनशिप्स मीन्स बोथ कॉलम्स कंटेन युनिक व्हॅल्यू. This cardinality type isn't common and it unlikely represent a sub-optional model design because of the storage of a redundant data. It's often to better idea to use Power Query to consolidate the two tables into one table. तो काय सांगतोय की वन टू वन रिलेशनशिप आहे ती रेअरली यूज केली जाते. एक तर त्या दोन्ही टेबल मध्ये जे युनिक डेटा आहे तुम्ही त्या डेटाला कंबाईन करून एक टेबल बनवा इन्स्टेड ऑफ मेकिंग रिलेशनशिप वन टू वन, कारण डेटा त्यांचा सेमच दिसतो. ठीक आहे, सो वन टू वन मोस्टली कॉमन रिलेशनशिप कुठली? वन टू मेनी किंवा मेनी टू वन. ही जी रिलेशनशिप आहे हीच मोस्टली कॉमनली यूज होते, 90% हीच यूज होते. आणि बाकीच्या ज्या कार्डिनॅलिटीज आहेत त्या रेअरली यूज होतात. ठीक आहे. जर रिलेशनशिप बनवायची जर असेल तर लेट्स से हा जो प्रोडक्टचा टेबल आहे ना, ठीक आहे,
इथे घेऊया जरा, याला तुम्ही असं ऍडजस्ट करू शकता तुम्हाला हवं तसं. जर मी या प्रॉडक्टच्या टेबलमध्ये लेट्स से माझ्याकडे इथे हा प्रोडक्ट कॅटेगरीचा टेबल आहे राईट, आणि ह्या कॅटेगरीच्या टेबलमध्ये इथे प्रोडक्ट कॅटेगरी की आहे से ठीक आहे. आय थिंक 1-to-1 डिमॉन्स्ट्रेट करणं थोडं मुश्किल आहे. लेट चेक ऑल्सो. आता प्रोडक्ट कॅटेगरीच्या टेबलमध्ये फक्त प्रोडक्टची कॅटेगरी राईट, आणि सब कॅटेगरीच्या टेबलमध्ये जर आपण बघितलं तर तिथे जर मी कॅटेगरीज आणि सब कॅटेगरीज कनेक्ट केलं ती 1-to-many रिलेशनशिप होईल. कारण प्रोडक्ट कॅटेगरी इथे मला युनिक आहे, पण सब कॅटेगरीज मध्ये ती मल्टिपल असू शकते ना, कारण एका कॅटेगरीजच्या मल्टिपल सब कॅटेगरीज असू शकतात. जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, लेट्स से प्रोडक्ट कॅटेगरीच्या टेबलमध्ये काय 1-2-3-4 राईट, एवढ्या कॅटेगरीज, आणि मी जर सब कॅटेगरीचं टेबल ओपन केलं तर ही जी प्रोडक्ट कॅटेगरीची की ही डुप्लिकेशन्स मध्ये नाही राईट. म्हणजेच रिलेशनशिप कशी बनणार, 1-to-manyच बनणार, कारण इथे प्रोडक्ट कॅटेगरी की त्याला मल्टिपल फॉर्म मध्ये डुप्लिकेशन्स मध्ये सापडेल. ओके. ठीक आहे. सो एक लक्षात घ्या की 1-to-1 रिलेशनशिप जी असते ती कधी कधी जनरेट होते, ज्यावेळेस बोथ द टेबल्स मध्ये तुम्ही ज्या कॉलम्स मध्ये रिलेशनशिप बनवते ते युनिक असतील, तर तिथे 1-to-1 रिलेशनशिप क्रिएट होईल. पण ती अनलाइकली असते, अनकॉमन असते, यूज रेअरली होते. ठीक आहे. आणि देन लास्ट रिलेशनशिप असतो मेनी टू मेनी रिलेशनशिप. मेनी टू मेनी म्हणजेच काय, बोथ द टेबल्स मध्ये इन्स्टेड ऑफ युनिक रेकॉर्ड्स बोथ द टेबल्स मध्ये डुप्लिकेशन असू शकतात. ठीक आहे. अशा केसला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो मेनी टू मेनी रिलेशनशिप्स. ठीक आहे. लेट मी सी example of many to many relationship. I think we don't have such a scenario over here to create the many to many relationship. So in short, many to many, जसं आपण 1-to-1 रिलेशनशिप बघितली, तसं many to many in sense a many to many relationships means both columns can contain duplicate values. In short, the cardinality type isn't infrequently used. It's typically useful when designing complex model requirements. You can use it to relate many to many facts, or to relate higher grain facts. For example, when sales target fact that are stored in product category level and the product dimension table is stored in product level. सो बेसिकली इथे त्यांना म्हणायचं काय आहे की मेनी टू मेनी कार्डिनॅलिटी जी असते ती मेनी टू मेनी कार्डिनॅलिटी इन ऍक्च्युअल मॉडेलमध्ये यूज केली जात नाही. ठीक आहे. का केली जात नाही, कारण मेनी टू मेनी कार्डिनॅलिटी जी असते ती कार्डिनॅलिटी इन शॉर्ट 2 ट्रान्झॅक्शन टेबल्स मध्ये क्रिएट होते. जर मी हे रिटर्नचा टेबल जो आहे
हा रिटर्नचा टेबल. आता रिटर्नची क्वांटिटी आय डोंट नो याच्यामध्ये आहे का. जर मी ह्या प्रॉडक्ट कीला रिटर्नच्या प्रॉडक्ट की बरोबर जर केलं, हे बघा आता हे दोन माझे जे टेबल्स आहेत सेल्स आणि रिटर्न, याच्यामध्ये मी जर प्रॉडक्ट कीला कनेक्ट करायला गेलो तर इथे सेल्सच्या टेबलमध्ये पण ही प्रॉडक्ट की मल्टिपल फॉर्म मध्ये आणि रिटर्नच्या टेबलमध्ये पण ती डुप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, म्हणजेच कार्डिनॅलिटी काय बनते, मेनी टू मेनी बनते. ठीक आहे. इथे अगेन एक पॉपअप इथे काय, दिस रिलेशनशिप हॅज कार्डिनॅलिटी मेनी टू मेनी, दिस शुड बी ओनली यूज इफ इट इज एक्सपेक्टेड दॅट नायदर कॉलम product key and product key contains unique values and that is significantly different behavior of many to many relationship is understood. So many to many relation ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता पॉवर बीआय मध्ये त्यावेळेस पॉवर बीआय तुम्हाला वॉर्निंग पण देतं मेसेज की ह्या दोन टेबल्स मध्ये तुम्ही मेनी टू मेनी रिलेशनशिप बनवताय. एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या तुमचं मॉडेल की ही रिलेशनशिप तुम्हाला रिक्वायर्ड आहे का, देन अँड देन गो अहेड. ठीक आहे. सो मेनी टू मेनी रिलेशनशिप ऑलवेज अवॉइड केली जाते, पॉवर बीआय मध्ये बनवली जात नाही. ठीक आहे. अगेन आता हे जे क्रॉस फिल्टरिंग डायरेक्शन आहे ना, ठीक आहे, हे बघू आपण. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा रिलेशनशिप तुम्हाला समजलं, जसे मी जर ओके हिट केलं इथे तर ती रिलेशनशिप बनेल. हे दिसतंय स्टार स्टार आला इथे दोन्हींना पण. ठीक आहे. आणि इथे ही जी डायरेक्शन असते ना बघा, याला डायरेक्शन बोलतात, फिल्टरिंग डायरेक्शन बोलतात त्याला, ही बोथ साइड आलेली आहे. ठीक आहे. सो ही डिसाइड करते की तुमचं जे फिल्ट्रेशन आहे, फिल्ट्रेशन म्हणजे काय. आता लेट्स से मला 2000, आता लेट्स से माझ्याकडे ह्या सेल्सच्या टेबल मध्ये 3 वर्षाचा डेटा आहे, राईट. तर मला फक्त एकाच वर्षाचा डेटा बघायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण काय करत असतो इन पॉवर बीआय, ज्यावेळेस ही व्हिज्युअलायझेशन आपण बघूया त्यावेळेस हे गोष्टी क्लिअर होतील. जस्ट मी तुम्हाला एक ओव्हर आयडिया देतोय की कसं फिल्ट्रेशन होतंय. ठीक आहे. आता लेट्स से मी ते एक स्लायसर घेतलाय आणि या कॅलेंडर टेबल मधला हा इयरचा फील्ड इथे टाकली. मला हे 3 इयर दिसत आहेत, 15, 16, 17. ठीक आहे. आणि मी एक टेबल घेतोय, या टेबल मध्ये लेट्स से सेल्स फॅक्ट मधला कस्टमर की आणि ऑर्डर क्वांटिटी हे दोन मी कॉलम घेतले. ठीक आहे. टेबल मला काय शो करतोय की 11,000 नंबरचा जो कस्टमर आहे त्याच्या किती ऑर्डर आहे, सिंपल मला हे शो करतोय, राईट. टोटल ऑर्डर मला तिथे देतो 84,331 ह्या टोटल ऑर्डर क्वांटिटी आहे, ऑर्डर क्वांटिटी आहे. जर मला 2015चं मी सिलेक्ट केलं इथं तर हे बघा हे फिल्टर होतंय ना, ह्या 2015 नुसार तो मला काय कॅल्क्युलेट करून देतं की 2015 साठी किती कस्टमर आहेत आणि त्यांची ऑर्डर क्वांटिटी किती आहे. ठीक आहे. सो हे जे फिल्ट्रेशन आहे हे फिल्ट्रेशन बॅकएंडला कसं होतंय, ह्या डायरेक्शनच्या थ्रू होतंय. आता सध्या मी 2 टेबल कुठले यूज केलेत ह्या रिलेशनशिप मध्ये किंवा ह्या व्हिज्युअलायझेशन मध्ये, एक कॅलेंडर टेबल यूज केलाय, दुसरा सेल्सचा टेबल यूज केलाय, 2 टेबल यूज केलेत, राईट. सगळ्यात महत्वाचं त्या 2 टेबल मध्ये रिलेशनशिप असणं गरजेचं आहे, जी की आपण बनवली 1 to many ह्या ऑर्डर टेबच्या डेटला आपण कनेक्ट केलं होतं. ठीक आहे. सो आता तो काय करतोय, कॅलेंडर टेबल मधलं इयर 2015 हा फिल्टर इथनं पास होतोय. पास कसा होतोय, ह्या डायरेक्शननी होतोय. ही जी डायरेक्शन बनलेली आहे इथे, तो 2015चा फिल्टर ह्या डायरेक्शन थ्रू ह्या टेबल मध्ये जातोय सेल्स फॅक्टच्या. या टेबलला तो काय करतोय, ऑर्डर डेटला तो 2015च्या इयर नुसार फिल्टर आउट करतोय पहिले. तो ऑर्डर असं इमेजिन करा की एक इमेजनरी टेबल क्रिएट होतोय जिथे तो फिल्टर लावतोय, जसं आपण एक्सेल मध्ये फिल्टर लावतो ना, ड्रॉप डाऊन करून सपोज 2015चं सिलेक्शन इयर केलं आणि तो टेबलला आपण फिल्टर करतो. तसं हा बॅकएंडला काय करतो, ह्या टेबलला फिल्टर करतो 2015चं फिल्टर लावून. देन आपल्या व्हिज्युअल मध्ये काय ऑर्डर क्वांटिटी हा जो कॉलम आहे त्या ऑर्डर क्वांटिटीचं सम घेतलेलं आहे ना, इथे ह्या ऑर्डर क्वांटिटीचं सम घेतलेलं आहे बाय डिफॉल्ट. ठीक आहे.
मग तो काय करतोय, ज्यावेळेस 2015चं फिल्टर लावतोय या टेबलवर, सेल्स फॅक्टच्या टेबलवर. आता असं इमॅजिन करा की 2015चा फिल्टर लावून ऑर्डर क्वांटिटीचा जो कॉलम आहे त्या कॉलमचा तो सम घेतोय आणि इथे आपल्याला शो करतोय. जेच जो फिल्टर कॉन्टेक्स्ट असतो किंवा जो फिल्टर असतो, तो फिल्टर पास होण्यासाठी ही डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. जर ही डायरेक्शन माझी चुकीची असेल किंवा उलटी असेल तर तो पास होणार नाही. लेट्स से डायरेक्शन चेंज करून बघूयात होते का. बोथ घेईल माझ्याकडनं, सिंगल या बोथ, तरी पण तो पास करेल, तो आपल्याला रिझल्ट देईल. कारण डायरेक्शन मध्ये काय सांगतोय, तो एकतर असा पण पास होईल किंवा असा पण पास होईल. म्हणजे त्याला उलटी डायरेक्शन करता येत नाही आपल्याला सध्या इथे, कारण तसं ऑप्शन देत नाही येतो आपल्याला. ती डायरेक्शन कधी देतो तो, लेट्स मी तुम्हाला दाखवतो कधी देतो ते. हे बघा इथे जी बाय डायरेक्शन बनलंय ना, इथे तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला या डायरेक्शननी फिल्टर करायचंय की या डायरेक्शननी फिल्टर करायचंय. लेट्स मी याला जर प्रॉपर्टीज मध्ये गेलो, याच्या इथे बोथ आले ना, इथे बघा सिंगल रिटर्न फिल्टर सेल फॅक्ट, परत सिंगल सेल फॅक्ट फिल्टर रिटर्न. याच्यानुसार तुम्ही चूज करू शकता की फिल्ट्रेशनची जी डायरेक्शन आहे ती कशी ठेवायची ज्यावेळेस तुमचं बाय डायरेक्शन असेल. बाय डायरेक्शन कधी येतं, ज्यावेळेस तुमची रिलेशनशिप एक तर 1 to 1 असेल किंवा मेनी टू मेनी असेल. ते दोन केसमध्ये बाय डायरेक्शन फिल्ट्रेशन येतं. मग ते तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला फिल्टर जो आहे तो फिल्टर कुठल्या टेबलकडनं कुठे पास करायचा. ठीक आहे, नाही होत. हेच बघितलं ना आपण आता, 1 to मेनी की असो किंवा मेनी टू 1 असो, ही जी डायरेक्शन आली ही ऑलवेज प्रेफर करते तुमच्या वन साइड कडनं ट्रान्झॅक्शन टेबल कडनं, म्हणजे 1 कडनं मेनीकडे ती टुवर्ड्स असते. कारण ऑलवेज जे फिल्ट्रेशन साठी लागणाऱ्या गोष्टी असतात त्या आपण डायमेन्शन टेबल मधनं उचलतो आणि ज्याच्यावर आपल्याला फिल्ट्रेशन करायचं ती गोष्ट आपण ट्रान्झॅक्शन टेबल मधनं उचलतो. जसं या केसमध्ये आपण व्हिज्युअलायझेशन मध्ये हा जो फिल्टर होता हा उचलला कॅलेंडर टेबल मध्ये, आणि ज्या टेबलवर आपण अनालिसिस केलं तो होता सेल्स फॅक्ट टेबल, ट्रान्झॅक्शन टेबल. म्हणून ऑलवेज फिल्टरची डायरेक्शन जी असते 1 to मेनी केसमध्ये 1 साइड कडनं ती ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये पास होते. म्हणजे ही डायरेक्शन अशी असते 1 to मेनी साइडला. ठीक आहे, हे जे मी फिल्टर कॉन्टेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं याला फिल्टर कॉन्टेक्स्ट पण बोललं जातं. एक कन्सेप्ट आहे फिल्टर कॉन्टेक्स्ट. जसं आपण अजून ऍडव्हान्स मध्ये बघूया ज्यावेळेस आपण व्हिज्युअलायझेशन क्रिएट करूया, तर फिल्टर कॉन्टेक्स्टची कन्सेप्ट मी तुम्हाला परत सांगेन. पण हा जो फिल्टर पास होण्यासाठी किंवा हे फिल्ट्रेशन हॅपनिंग होण्यासाठी ही डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. ही डायरेक्शन जर नसेल किंवा उलटी असेल तर हे फिल्ट्रेशन पास होणार नाही, इकडे तुम्हाला आउटपुट भेटणार नाही, रिझल्ट भेटणार नाही. ठीक आहे, जर एक्झाम्पलच बघायचं झालं तर लेट्स से आपण काय करूया, आपण हा जो सेल्स फॅक्ट टेबल आहे ना याच्यातली रिलेशनशिप आपण कशात बनवलंय, ज्याचे मी प्रोडक्टच्या की मध्ये बनवलंय ना. ठीक आहे, तर मी काय करतोय इथे सेल्स फॅक्टच्या टेबल मध्ये प्रोडक्टची की जी आहे ती इथे घेतोय. ठीक आहे, त्याला स्लायसर मध्ये कन्वर्ट करतोय जे सिलेक्शन करण्यासाठी. ठीक आहे, इथे मला एक लिस्ट आहे माझ्याकडे प्रोडक्टच्या कीची. ठीक आहे, याला मी कॉपी करतोय, दुसरा एक स्लायसर बनवतोय. पण इथे इथे काय करतोय मी, ही जी प्रोडक्ट की ना ही इथनं नाही घेता रिटर्नच्या टेबल मधनं घेतोय. बघा लक्ष द्या, मी रिटर्नच्या टेबल मधनं घेतोय. ठीक आहे, आता मी जर इथं 2014 सिलेक्ट केलं तर इथे पण 2014 येते. ठीक आहे, और इथे 2014 सिलेक्ट केलं तर इथे 2014च राहते शिल्लक. बरोबर, का राहतंय, कारण ही जी रिलेशनशिप आहे ना ही बाय डायरेक्शनल दिसत आहे. मी काय करतो, हिला आता चेंज करतो. चेंज करून काय म्हणतोय की इथे जी आहे ना रिटर्न फिल्टर सेल्स असं करतोय सध्या, म्हणजे अशी ठेवतो रिलेशनशिप. म्हणजे रिटर्नच्या टेबल मध्ये जर मी काही सिलेक्ट केलं तर ते सेल्स फॅक्ट मध्ये माझं ट्रान्सफर झालं पाहिजे. ठीक आहे, हा जो टेबल होता, ठीक आहे, हा टेबल कुठला आहे माझा, याच्यावर मी जर होर केलं तुम्हाला दाखवेन हा सेल्सचा टेबल आहे. म्हणजे हा माझा सेल्सचा टेबल आहे, हा रिटर्नचा टेबल आहे.
डायरेक्शन कशी आहे आपली, रिटर्न कडनं सेल्स कडे. जर मी ह्याच्यामध्ये काही सिलेक्ट केलं तर इथे चेंजेस होत आहेत, पण जर मी सेल्स मध्ये काही सिलेक्ट केलं इथे चेंजेस होत आहेत. का होत नाहीये? कारण ते डायरेक्शन मुळे होत नाहीये. तर डायरेक्शन मुळे तो फिल्टर इकडे पास करत नाही इथे त्याला फिल्टर करण्यासाठी. हीच डायरेक्शन जर आपण चेंज केली आणि याला सांगितलं की नाही सेल्सला फिल्टर करतोय रिटर्न्स, डायरेक्शन बघा आता अशी झाली. देन आपण ऑब्झर्व केलं इथे तर बघा हे फिल्टर झाला सेल्स कडनं इकडे फिल्ट्रेशन झालं, पण आता जर मी इथे सिलेक्ट केलं 2020 ती इकडे ट्रान्सफर नाही होणार, कारण डायरेक्शन मॅटर करते. फिल्ट्रेशन अफेक्ट कसा करते डायरेक्शनला, समजलं? सो ऑलवेज ज्यावेळेस तुम्ही मॉडेल बनवताय त्यावेळेस ह्या गोष्टीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे की फिल्टर जो आहे, जी डायरेक्शन जी आहे, तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन मध्ये फिल्ट्रेशन साठी ज्या फील्ड वापरतायत त्या तुम्ही कुठनं घेताय, त्या टेबल मध्ये आणि तुमच्या ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये ज्या टेबल मधून तुम्हाला फिल्ट्रेशन घेताय तुम्ही आणि जो टेबल तुम्हाला फिल्टर करायचा त्या दोन टेबल मध्ये रिलेशनशिप असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही मॉडेल बनवताय आणि त्या मॉडेलच्या बेसिसवर लॉजिक डेव्हलप करताय, व्हिज्युअलायझेशन डेव्हलप करताय. ठीक आहे, रिलेशनशिप समजलं, फिल्ट्रेशन समजलं, काही डाऊट ह्याच्यामध्ये? ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट? सर हेमंत, ऋत्विक, विशाल, ऋषिकेश, नो सर. चेतन, नो सर. कोणी टाकलं? नो. हेमंत आपने डाला था क्या ये कार्ड एनालिटिका? यस सर. ओके, आपका हुआ है क्या पावर बीआई पहले? नहीं सर, डाटाबेस. अच्छा, फाइन, ग्रेट. ठीक है, तो किसी को कुछ डाउट इसमें? हम जो बचा हुआ थी जो चीजें है ये कल देखेंगे. ओके, आज ज्यादा हेवी हो जाएगा. ठीक है, आज थोड़ा सा प्रैक्टिस कर लो, देख लो, रिलेशनशिप बनाओ थोड़े. ठीक है, जितना हो सके, जितना जो जो कनेक्ट करना है वो भी कनेक्ट कर लो, जो नहीं होता है वो भी कनेक्ट करके देखो कि क्या होता है. ठीक है, रिलेशनशिप के लिए जो कीज होती है, ये कीज आपको जब एक बिजनेस रिक्वायरमेंट शीट दी जाती है, अभी यहाँ पे सबसे एक सवाल आपके दिमाग में होगा कि हमें कैसे पता चलेगा कि कौन सा टेबल किस टेबल को कनेक्ट करना है. ठीक है, यही क्वेश्चन होता है ना कि ये पता कैसे चलेगा कि भाई ठीक है आप तो कनेक्ट कर रहे हो, ये प्रोडक्ट को आपने इसके साथ कनेक्ट किया, तो इसके साथ ही कनेक्ट क्यों किया, ये दूसरे टेबल के साथ क्यों नहीं किया, ये टेरिटरीज के साथ क्यों नहीं किया? क्योंकि जब आपको एक बिजनेस रिक्वायरमेंट शीट दी जाती है, जिस क्लाइंट को आपसे रिपोर्ट बनवानी होती है, वो आपको एक बीआरएस या बिजनेस रिक्वायरमेंट शीट देता है, जिसमें ये सारी चीजें मेंशन होती है कि आपके डायमेंशन टेबल कौन से हैं, आपकी प्राइमरी कीज कौन सी है, आपके ट्रांजैक्शन टेबल कौन से हैं. तो मोस्टली जो कनेक्शन होता है वो डायमेंशन टेबल टू ट्रांजैक्शन टेबल होता है. ठीक है, सो ये सब चीजें हम कल देखेंगे वापस. ठीक है, सो अभी के लिए बस ये फोकस करो कि सेल्स फैक्ट एंड रिटर्न फैक्ट ये दो आपके ट्रांजैक्शन टेबल है और बाकी के जितने हैं ना ये सारे डायमेंशन टेबल है. तो रिलेशनशिप जो होने वाली है ये सारी इन सारे टेबल से इस टेबल को आने वाली है, या इन सारे टेबल से यहाँ इस टेबल को आने वाली है. लेकिन इन दोनों में रिलेशनशिप नहीं होगी, ये तो बस सैंपल के लिए हमने कनेक्ट की है, लेकिन दो ट्रांजैक्शन टेबल के बीच में रिलेशनशिप कभी नहीं बनानी है. ठीक है, ये ऑलवेज याद रखना है, क्योंकि मेनी टू मेनी रिलेशनशिप हम अवॉइड ही करते हैं, बनाते ही नहीं है. ऑलवेज वी प्रेफर वन टू मेनी रिलेशनशिप. ठीक है, एंड यूज केस के हिसाब से वन टू वन एंड मेनी टू मेनी रिलेशनशिप बनती है. वो यूज केस क्या होगा ये हम आगे देखेंगे जब टाइम आएगा. तो अभी के लिए ध्यान रखो कि हमें हमेशा वन टू मेनी रिलेशनशिप ही प्रेफर करनी है. ओके, ठीक है, चलो then, मिलते हैं कल. किया ना मैंने, हाँ व्हाट्सएप पे डाला है. हाँ अभी थोड़ी देर पहले डाला. अरे मैं भूल गया, तो आप लोग मुझे एक मैसेज डाल सकते हो ना ग्रुप पे कि वो भेजो करके, किसी ने नहीं डाला. अच्छा, मुझे प्रैक्टिस नहीं किया. कौन सा वीडियो?